फक्त 3 साहित्यामध्ये आज आपण मावा कुल्फी बनवणार आहोत। बनवायला खूप सोपी आहेत ना, पहिल्या प्रयत्नातच आपण याला बनवू शकतो। त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। तर इथे मी म्हशीचे 1 लिटर दूध घेतले आहे। फुल क्रीम असणारे दूध घेतले। म्हशीच्या दुधामुळे मावा कुल्फी ही थोडी जास्त क्वांटिटीमध्ये निघते। तुम्ही जर गाईचं दूध घेतलं तर गाईच्या दुधामध्ये कुल्फी ही कमी क्वांटिटीमध्ये निघेल। त्यामुळे शक्यतो गाईचं दूध स्किप करा। तर दुधाला इथे आपण गरम होऊन देऊया आणि गरम झाल्यानंतर चांगल्यापैकी याची साय निघणारी ती पूर्णपणे मिक्स करून घेऊया। उकळल्यानंतर आपल्याला कंटिन्यू ढवळत राहायचं। ढवळत असल्यामुळे काय होईल, आपलं दूध लवकर आटलं जाईल आणि त्यासोबतच दुधामधील जो पाण्याचा अंश आहे तो लवकर मोकळा होईल। शक्यतो आता दूध आटवताना आपल्याला थोडी अशी पसरटकडे ठेवायची, त्यामुळे काय होईल, आपला वेळ पण वाचेल आणि गॅस सुद्धा वाचेल। आता आपल्याला याला कंटिन्यू असं थोडं मिक्स केल्यानंतर याला आपल्याला 5 ते 10 मिनिटं बऱ्यापैकी होऊन द्यायचं। आणि तुम्ही जर याच्या समोर गॅस समोर उभे असून कंटिन्यू याला ढवळत असणार असाल तर मीडियम गॅसच्या पेक्षा थोडं जास्त फ्लेमवरती याला कंटिन्यू मिक्स केलं तरी चालेल किंवा कमी गॅसवरती साईडला ठेवलं तरी चालेल। आता याच्यामध्ये आपल्याला लागणारे ड्रायफ्रूट घेऊया। इथे मी 10 ते 12 काजू घेतले आहे आणि त्यासोबतच 10 ते 12 बदाम, थोडेसे पिस्ता आणि मखना। मखना टाकणं ऑप्शनल आहे। तुम्हाला जर मखना टाकायचा नसेल तुम्ही स्किप करू शकतात। आता या सगळ्यांची आपण मिक्सरमधून बारीक अशी पावडर करून घेऊया। पावडर करताना थोडीशी अशी रवाळ टाईप करायची, जास्त बारीक करायची नाही, नाहीतर त्याचे जास्त बबल होतील। आता ही पावडर आपण याच्यामध्ये टाकताना थोडीशी अशी पसरट करून टाकूया, म्हणजे डायरेक्ट जर टाकली ना तर याच्या 100% गुठळ्या होतील। तर आपल्याला थोडी थोडी करून याच्यामध्ये पावडर टाकायची आणि पुन्हा एकदा हलवत राहायचं। मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा थोडीशी शिल्लक असलेली पावडर पण टाकून देऊया आणि या थोडंसं हलवून आपण याच्यामध्ये आता आपल्याला साखर टाकायची। मी इथे अंदाजे 1 वाटी साखर घेतली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा गोडाप्रमाणे कमी जास्त साखर घेऊ शकतात आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं। त्यासोबतच आता आपण यामध्ये वेलची पावडर सुद्धा टाकणार आहोत। तर इथे मी आता अर्धा चमचे वेलची पावडर टाकली आहे आणि या मिश्रणाला पुन्हा एकदा 5 मिनिटांपर्यंत बऱ्यापैकी शिजून देऊया। हे जसं जसं पावडर मिक्स होत जाईल तसं हे मिश्रण घट्टसर होत जाईल आणि अजून घट्टसर झालं की याला आपल्याला थंड करायचंय। तर अशा या पद्धतीने जर मावा कुल्फी बनवलीत ना तर 100% मार्केटसारखी बनणार आहे आणि घरच्या घरी बनवलेली ही ओरिजिनल्स असणार आहेत। मार्केटमधून आणल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स असतं तर त्याला एवढी ओरिजिनल नसते ती। आता तुम्ही बघा याला बऱ्यापैकी हे घट्टसर झाले आहे मिश्रण। आता आपण याला गॅस बंद करूया आणि हे मिश्रण नॉर्मल टेम्परेचरला हेपर्यंत ठेवूया। थंड झाल्यानंतर आता हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालं आहे, याच्यातील पूर्णपणे पाण्याचा अंश गायब झाला आहे। आता आपल्याला या मिश्रणाला आईस्क्रीम मोल्डमध्ये शिफ्ट करायचे आहे। तर माझ्याकडे इथे ग्लासेस आहे, माझ्याकडे आईस्क्रीम मोल्ड नाही आहे, तर तुम्ही आईस्क्रीम मोल्ड वापरले तरी चालतील। तर हे मी ग्लास आईस्क्रीम मोल्डच्या शेपचेच घेतले आहे, छोटे छोटे ग्लास। तर याच्यामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने आईस्क्रीम बनवू शकतो। तर कशा प्रकारे बनवायचे हे आपण बघूया। तर या ग्लासमध्ये मी आता आईस्क्रीमसाठी लागणारं जे बॅटर आहे ते टाकणार आहे। आता ही पूर्णपणे ग्लास फुल भरून घ्यायचा आणि त्यानंतर आपण याच्यावरती ॲल्युमिनियम फॉईल पेपरने कव्हर करणार आहोत। पण कव्हर करताना तुम्ही ॲल्युमिनियम फॉईल पेपरच्या जागी पेपर घेतला तरी चालेल। आणि आता या ॲल्युमिनियम फॉईल पेपरला असं वरून फोल्ड करायचा आणि त्याला साईडनं रबर लावायचं। रबर लावल्यानंतर याच्यामध्ये आपण काडी टाकणार आहोत। काडी टाकताना आईस्क्रीम स्टिक टाकायची। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधी स्टिक वापरली तरी चालेल। तर कसं असतं, याच्यामध्ये बर्फ जाऊ नये किंवा बर्फाचे अंश जाऊ नये म्हणून याला आपल्याला कव्हर करायचं आहे। असं करत करत आपण सगळ्यांना ग्लास भरून घेऊया। 1 लिटर म्हशीच्या दुधामध्ये 5 मावा कुल्फी आरामात बनतात आणि तुम्ही जर 2 लिटर दूध वापरले तर तुमचे 9 ते 10 कुल्फी आरामात होतील। अशा पद्धतीने जर तुम्ही केलीत ना तर तुमची 100% कुल्फी चांगली होईल। आता याला आपण फ्रीजमध्ये 8 ते 10 तासासाठी डीप फ्रीजरमध्ये ठेवूया। डीप फ्रीजरमध्ये ठेवताना हा फ्रीजरचं टेम्परेचर हे हाय टेम्परेचरवरती ठेवा, म्हणजे लवकर हे फ्रीज होतील। अजून एक टिप्स म्हणजे दूध हे 1 लिटरचे अर्धा लिटर होईपर्यंत आटवायचे। तेव्हा आपला समजून घ्यायचं की आपले बऱ्यापैकी दूध हे
झाले आहे, कुल्फीसाठी रेडी आहे. आणि त्यानंतरच आपण जे लागणारे सामग्री आहे म्हणजे काजू बदाम आणि वेलची पावडर हे सगळे त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यांना पुन्हा एकदा 5 मिनिटासाठी शिजून द्यायचं. आता असं करत करत मी सगळ्या ग्लासला फॉईल पेपर लावून आणि स्टिक लावून फ्रीजमध्ये आता शिफ्ट करणार आहे. जवळपास 9 ते 10 तासानंतर मी आता यांना फ्रीजमधून काढून घेतले आहे. तुम्ही बघू शकतात साईडनं सुद्धा याला बर्फाचा असा थंडावा निर्माण झाला आहे. आणि ह्यामध्ये आता मी ओपन करून दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे ह्या जमल्या आहेत आणि व्यवस्थित आईस्क्रीम बनली आहे की नाही. त्याच्यासाठी आता मी रबर काढून घेते आणि तो रावलेला फॉईल पेपर सुद्धा काढून घेते. बघा एकदम व्यवस्थित अशा या फ्रीज झाल्या आहे आणि खाली असं उलटं केल्यानंतर सुद्धा याच्यातून एक टिपका सुद्धा खाली पडत नाही. तर आपल्याला आता ह्याला मोकळं करण्यासाठी काय करायचं, दोन्ही हातामध्ये असा रोल करायचा जेणेकरून हाताच्या आपल्या हीट टेम्परेचरनी कुल्फी निघण्यास मदत होईल. आणि याला असं हलकं ट्विस्ट करून आपण ग्लासमधून काढून बघूया. तर हे आरामात निघते. आणि जर तुम्हाला अजून एक पर्याय सांगते, आता हाताने तुम्हाला रोल करायचं नसेल तर तुम्ही हलकंसं पाण्यामध्ये 1 ते 2 सेकंद ठेवायची आणि लगेच ते ऑटोमॅटिक पाण्याच्या टेम्परेचरने सुद्धा ते निघून जातं. अशा करत करत मी आता 4ही कुल्फी सगळ्या काढून घेते. आता कुल्फीला किती रवाळ असं टेक्स्चर येत आहे, हे एकदम योग्य प्रमाण आहे. आणि किती कसं शिजवायचं ते सुद्धा तुम्हाला मी सांगितलं आहे. आणि एकदम दाणेदार अशी कुल्फी तयार झाली आहे. ही खायला सुद्धा खूप टेस्टी लागणार आहे. तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. आणि कधी कधी कुल्फी कडक का होते म्हणजे बर्फ जमल्यासारखे का होते, जर पाण्याचा अंश त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेला म्हणजे दूध व्यवस्थित आटलं गेलं नाही तर त्याच्यामध्ये पाणी थोडंसं राहिलं तर त्याच्यावरती सुद्धा कुल्फी आपली कडक होते. यावरती थोडे पिस्ताचे तुकडे टाकून सर्व करा, खूप छान लागते. बाहेरच्या महागड्या कुल्फी खाण्यापेक्षा घरच्या घरी स्वस्तात कुल्फी बनवा आणि एन्जॉय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, त्यासोबत सबस्क्राईब सुद्धा करा. तुमच्यासाठी अशाच मी वेगवेगळ्या नवीन व्हिडिओ घेत येत राहीन. तोपर्यंत थँक्यू.